ते ज्या पदाला पोचलेत त्या पदाचं नाव आहे, म्हणून सत्पुरुष मला ऋषभ असं म्हणतात. असा भरपूर मोठा उपदेश त्यांनी आपल्या पुत्रांना केलाय. आणि पुढे ज्या वेळेला ऋषभदेवांना आपला देह आता समर्पण करायचा ह्याची जाणीव झाली, देह ठेवायचा याची जाणीव झाली, त्यावेळेला त्यांनी आपला जो पुत्र आहे भरत, मोठा मुलगा, त्याला गादीवरती बसवलाय आणि बाकीच्या सगळ्या पुत्रांना सांगितले की भरत जे सांगेल ते तुम्ही ऐका, कारण सगळ्यात आपला जो वडील बंधू आहे तो पित्याप्रमाणे आहे. पित्यानंतर कुणाचं ऐकायचं तर आपला जो मोठा भाऊ आहे त्याचं ऐकायचं. या नात्यानं तुम्ही तो जे सांगेल त्याच्या कुठल्याही गोष्टीला नकार देऊ नका, एका प्रकारे त्याचं सगळं ऐका. आणि त्याच्यानंतर असं सांगतात की ऋषभदेव हे विदेही अवस्थेमध्ये हिंडत असत. त्यांनी त्या सगळ्या जैन धर्मामध्ये किंवा पंथामध्ये ते जे साधू किंवा साध्वी ज्या होतात त्यांच्या, तर त्यावेळेला त्यांचे काही उपवास किंवा अशा पद्धतीनं जे असतं ते फार कठोर आहे, कठोर तपश्चर्या आहे त्या सगळ्यामध्ये. प्रत्येक ह्याच्यामध्ये केश काढणं जे आहे तशा पद्धतीनं, आणि देहावरती कुठलेही वस्त्र न नेसता विवस्त्र अशा अवस्थेमध्ये ते अनेक काळ हिंडत होते. त्यांनी राज्याचा त्याग केला आणि त्याच्यानंतर असं सांगतात की एका जंगलामध्ये वणवा पेटला होता आणि त्या वणव्यामध्येच त्यांनी आपला देह समर्पण केला, असं ऋषभदेवांबद्दल सांगितलं जातं. आणि त्याच्यानंतर ऋषभदेवांचे जे पुत्र आहेत महाराज भरत, ते गादीवर बसले. त्यांच्यामुळे आपल्या देशाला भारत असं नाव पडलं. आता भरत राजांचं चरित्र हे काही ह्या 10-1 मिनिटात होणार नाही, त्याच्यामुळे आपण पुढच्या वेळेला ते बघूयात. साधारणपणे दुसऱ्या दिवसाच्या शेवटी आत्ता आपण प्रश्न जोपर्यंत बघितले त्याच्यामध्ये हे ऋषभदेवांचं चरित्र. काही वेळेला असं होतं की कथाभाग थोडा कमी जास्त होऊ शकतो, कारण दुसरा दिवस हा अत्यंत अवघड आहे, मी सांगितलं ज्याप्रमाणे श्रीमद भागवताचा. तर भरत राजांची कथा ही एक कथा दुसऱ्या दिवसाच्या शेवटाला येऊ शकते किंवा तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला सुद्धा येऊ शकते. तुमचं साधारणपणे जसं वेळेचं नियोजन किंवा किती वेळ तुम्ही तो कथाभाग तो दिवस करू शकता याच्यावरती त्याचं कालावधी ठरणार आहे. पुढच्या वर्गामध्ये आपण भरत राजांचं जे संपूर्ण चरित्र आहे ते बघूयात. ह्याच्याबद्दल कोणाला काही विचारायचं असेल, काही प्रश्न असतील तर विचारा, किंवा इतर काही बोलायचं असेल तर अजून एक 8-10 मिनटं शिल्लक आहेत आपल्याकडे.